रेश्मा, काय झालं? तुला रडायला काय झालं? अगं सगळं तर तुझ्या मनाप्रमाणेच होते ना, तू का रडतीयस? सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळ. अगं काय झालं? तू बाहेर का उठून आलीस? काही नाही ग ताई. सांग ना मला, काय झालंय? अगं काही नाही ग ताई. आज जर आई बाबा असते तर किती बरं झालं असतं. माझं लग्न आज थाटामाटात लावून दिलं असतं ना ग. प्रत्येक मुलीला असंच वाटतं ना ग, तिचं कन्यादान तिच्या आई बाबांनी करावं आणि सासरी जाताना तिची पाठवणी त्यांनी आनंदाने करावी. यात काय चुकलं माझं सांग? अगं वेडी आहेस का रेश्मा तू? तुला माहितीये, आपले आई बाबा जिथे कुठे असतील ना, तिथून ते बघत असतील आणि त्यांना खूप आनंद होत असेल. आजचा हा आनंदाचा क्षण, हा ते सोबत नाही आहेत आपल्या, पण त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी असतील. तू हा का विचार करत नाहीयेस? अगं ताई, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू सांग, लांबून बघणं आणि जवळ असणं त्यामध्ये किती फरक आहे ग? आणि ताई, हे सगळं माझ्याच बाबतीत का असावं ग? देवाने सगळं माझ्या बाबतीतच का केलं असं? अगं वेडी आहेस का तू? तुला कळतंय तू काय बोलतेस? भले आई बाबा नाहीयेत, पण आई बाबांची सगळी कर्तव्य मी पूर्ण करणार आणि तुझं लग्न मी थाटामाटात लावून देणार आहे. तुला जसं हवं ना, सगळं तसंच होईल. आई बाबांची जी काय कर्तव्य असतील ना, ती मी पार पाडेन. तुझं माहेर पण सगळं काही मी करेन, कारण तुझी मोठी बहीण अजून जिवंत आहे. हे विसरलीस का तू? ताई, तू करशीलच ग, पण आतापर्यंतही तू केलंच आहेस की. सगळ्या जबाबदारी तू पार पाडल्याच आहेस. पण बिन काही नाही. अगं जोपर्यंत तुझी बहीण जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण का माहितीये? कारण मोठी बहीण ही दुसरी आईच असते, कळलं? त्यामुळे आता हस, मी बाकीच्या तयारीला लागते. सुटले धागे उरले